मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इन्स्पेक्टर अथर्वला पोलीस कस्टडीमध्ये घेऊन नेण्यासाठी निघालेलेच असतात. पण अथर्व काही केल्या ऐकतच नसतो. तो स्वतःचा गुन्हा मान्यच करत नाही. इन्स्पेक्टर त्याची कॉलर पकडतात आणि त्याला घेऊन जायला निघालेले असतात. पण आई आजी मध्ये पडतात आणि इन्स्पेक्टरांना समजावू लागतात, इन्स्पेक्टर तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असेल. अथर्व मुळीच तसा नाही आहे. त्याने तर उलट आम्हा मुकादमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, आमची नाती सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावर इन्स्पेक्टर आई आजींना समजवतात, अहो आजी, हाच तर याचा खरा मुखवटा आहे. यालाच म्हणतात आवळा खाऊन पवळा काढणं. तुम्ही त्याला ओळखलेलंच नाही आहे. तोही ते मुकादमांना फक्त आणि फक्त त्रास देण्याकरताच आलेला आहे आणि हेच त्याचं खरं रूप आहे. तो सर्वांशीच असं खोटं वागतो आणि त्यांची प्रॉपर्टी हडप करतो. आत्ता जर मी इथे आलोच नसतो तर त्याने तुमची कदाचित प्रॉपर्टीही हडप केली असती आणि तुम्हाला रस्त्यावर आणलं असतं. असे बोलताच अथर्व आता इन्स्पेक्टरांवरतीच आरोप करू लागतो. अथर्व बोट दाखवत इन्स्पेक्टरांना म्हणू लागतो की तुम्ही जे काही बोलताय ते तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्ही विकले गेलेले आहात. अथर्व अक्षयला समजावून सांगू लागतो की अरे अक्षय, तू माझ्यावर विश्वास ठेव. हे इन्स्पेक्टर विकले गेलेले आहेत, यांनी पैसे खाल्लेले आहेत. आता मात्र इन्स्पेक्टर अथर्वला बजावून सांगू लागतात, काय रे, तुला काय वाटलं ही वर्दी पैसे देऊन विकत घेतलेली आहे? इतके आम्ही हलकी लोक नाही आहेत की पैशासाठी आम्ही आमची वर्दी विकू. आणि सनकन ते अथर्वच्या एक कानाखाली मारतात. अथर्व म्हणू लागतो की नाही, इन्स्पेक्टर खोटंच बोलत आहेत. त्यांना मला आत करायचं आहे. हा सर्व रेवा आणि रमाचा प्लॅन आहे असे म्हणतो. आता घरच्यांच्या प्रत्येकाजवळ जात विनवणी करू लागतो. तो आईंना समजावतो, हा आई, तुम्हाला तर माहीत आहे ना, मी असं खोटं वागतच नाही. तो आजींनाही म्हणतो, अहो आजी, तुम्ही तरी इन्स्पेक्टरांना समजावा. तो अभिजवळही जातो, अरे अभि, तू तरी सांग ना की मी असं काहीच केलेलं नाही. त्यावरती अभि म्हणतो की हो, सगळ्यांनी माझ्याकडेच लक्ष द्या आणि मी जे काही सांगतोय ते खरं आहे. तुम्ही कोणीही या अथर्ववरती विश्वास ठेवूच नका. हा जे काही बोलतोय ते सर्व खोटं आहे, कारण याच्या विरोधात माझ्याकडे सुद्धा एक पुरावा आहे. असे म्हणत अभि खिशातून मोबाईल काढतो आणि त्याने शशिकांतकडून कशी सही घेतलेली असते हा व्हिडिओ सर्वांनाच दाखवू लागतो. तो शशिकांतलाही सांगतो की काका, तुम्ही त्या दिवशी ऑफिसमध्ये आलेला होता तेव्हा अथर्वने तुम्हाला दारू पाजून काही कागदांवरती सह्या घेत होता आणि हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि तेव्हाच मी हे शूट केलेलं आहे. असे अभि पुरावा सगळ्यांनाच दाखवू लागतो. आता मात्र अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते. आपण कोणत्या माणसावरती विश्वास ठेवला याचा त्याला धक्काच बसलेला असतो. पण अथर्व मात्र हा देखील गुन्हा कबूल करायला तयार नसतो. अथर्वने प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करण्याकरता पेपरवर शशिकांतच्या सह्या घेतलेल्या आहेत. ही गोष्ट आता सगळ्यांसमोर उघड झालेली असते. त्यावरती अथर्व अभिला देखील म्हणू लागतो की अभि जे काही सांगत आहे ते खोटं आहे. तो आता शशिकांतकडे जातो आणि शशिकांतला म्हणू लागतो की अहो काका, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना, तुम्ही तर माझ्यावरती तुमच्या मुलांपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला आहे. आता मात्र शशिकांतलाही आठवते की आपण काही पेपरवर सह्या केल्या होत्या. तेव्हा तो अथर्वला विचारू लागतो, काय रे, तू माझा विश्वासघात केला. तुला माझी सगळी प्रॉपर्टी हवी होती आणि तूच तर मला या घरामध्ये आणलं होतं ना जेव्हा माझ्यावरती हल्ला झाला होता. असे शशिकांत अथर्वला विचारत असतो. त्यावरती आता अभि म्हणतो की अहो काका, काय भरोसा, तुमच्यावरती जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा हा नेमका तिथे कसा काय होता? यानेच तर तुमच्यावरती हल्ला घडवून आणला नाही ना. आता ही गोष्ट देखील उघड होते. घरातील सगळेजण अथर्वला विचारतात. आरती देखील म्हणते की म्हणजे तू आमच्याशी सर्वांशी गेम खेळून आमच्या भावनांशी खेळत होता. तर आई आजी देखील म्हणतात, अथर्व, अरे आम्ही तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि तू आमचा विश्वासघात केला. आता मात्र अथर्वला असह्य होतं आणि तो आता सगळेच आरोप स्वीकारतो. तो सगळ्यांनाच म्हणू लागतो की हो, मी केली तुम्हा सर्वांची फसवणूक आणि मला तुम्हा सर्वांनाच रस्त्यावर आणायचं होतं. आता मात्र मयुरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती अथर्वलाच प्रश्न करू लागते की अरे अथर्व, तू असं कसं काय वागू शकतोस? त्यावरती अथर्व आता मयुरीला सुद्धा उलटसुलट बोलू लागतो आणि तिला गप्प बसवितो. ही गोष्ट सीमाला सहन होत नाही. सीमा पुढे सरसावते आणि अथर्वच्या कानाखाली मारते. तू आमच्या घराचं वाटोळं करण्याकरता इथे आला होता आहे, त्याच्यासाठी तो आमच्या सर्वांशी वाईट वागला याच्याकरता देखील आता सीमा अजून एक कानाखाली अथर्वच्या मारते. तू अक्षयला सतत दारू पाजून व्यसनी बनविण्याचा प्रयत्न करत होता आहे त्याच्यासाठी, असे म्हणत सीमा पुन्हा एकदा अथर्वच्या कानाखाली मारते. मी माझ्या सुनेवरती विश्वास दाखवला नाही, तिच्यावरती अविश्वास दाखवत मी तुझ्यावर विश्वास दाखवला.
तू रमा अक्षयमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला असे म्हणत सीमा परत एक कानाखाली मारते. आता मात्र अथर्व सीमाचा हात पकडतो आणि तिचा हात मुरगळायला सुरुवात करतो. सीमाला खूप त्रास होतो. हे अक्षयला पाहवत नाही आणि आता अक्षय अथर्वच्या अंगावरती धावून जातो, त्याच्या कानाखाली मारतो, त्याला धक्का देतो. तो त्याला विचारू लागतो, अरे अथर्व, मी तुझ्यावरती माझ्या सख्ख्या भावांपेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि तू विश्वासघात केला. मला रमा पदोपदी सांगत होती तुझ्यावर विश्वास ठेवू नको, तू हे घर मोडण्याकरता आलेला आहेस, पण मी तिच्यावरही विश्वास दाखवलेला नाही. त्यावरती अथर्व म्हणू लागतो की होय, मी मुकादमांचा विश्वासघात केलेला आहे. मला तुम्हा सर्वांना रस्त्यावर आणायचं आहे आणि मी ते का करू नये, कारण तुम्ही माझ्या आणि रेवामध्ये फूट पाडलेली आहे. तुम्हाला रेवापासून लांब केलेला आहे. आणि इतकंच काय, अथर्व पुढे अजून काही बोलणार तेव्हा अक्षय अथर्वला गप्प बसवितो आणि म्हणू लागतो की हे बघ अथर्व, मला काही एक इंटरेस्ट नाही आहे तुझा आणि रेवामध्ये काय झालेलं आहे, पण तू आमच्या घराचं सत्यानाश करण्याकरता इथे आलेला होतास आणि मी रमाचं ऐकलं नाही, तुझ्यावर विश्वास ठेवला, याचा मला खूप पश्चाताप होत आहे. तुझ्यापेक्षा ती रेवा बरी रे, असे म्हणत आता अक्षय अथर्वला अजून 4 शब्द ऐकवतो आणि कानाखाली मारतो. अथर्वला सगळं असह्य झालेलं असतं. तो काही बोलणार तेवढ्यात रमा तेथे येते. त्याला समजतं की हे सगळं रमाने घडवून आणलेलं आहे. रमा आलेली आहे हे पाहताच अक्षय रमाजवळ जातो आणि तिची माफी मागू लागतो. रमा, खरंच सॉरी, माझं चुकलं, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण मी अथर्ववरती विश्वास ठेवला. तू नेहमी मला सांगत होतीस की हे आपलं घर मोडण्याकरता आलेलं आहे, परंतु मी तुझ्यावर विश्वास दाखवला नाही. त्यावर रमा म्हणते की आता तुम्ही माझी माफी मागू नका, कारण मी सुद्धा खूप चुका केलेल्या आहेत. खरं तर चूक अथर्वची आहे. तुम्ही अथर्वशी मैत्री केली याचं मला वाईट वाटत नाही, पण तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवला याचं मला वाईट वाटत आहे. आता अथर्व गप्प बसत नाही आणि तो रमाला विचारू लागतो की खरं तर खोटं रमा देखील बोलत आहे, कारण ती आता सर्वांना सांगणार आहे की ती कुठं गेली होती. सांग रमा, तू कोणाला भेटायला गेली होती? तू आता रेवाला भेटूनच आलेली आहेस ना? असे म्हणता रमा देखील सर्वांसमोर हे कबूल करते की होय, मी रेवालाच भेटायला गेले होते, कारण तुझ्या विरोधातले पुरावे मला हवे होते. ते घेण्याकरताच मी रेवाकडे गेले होते. मला काही रेवाचा पुळका आलाय याच्यातला भाग नाही, किंवा मला तिच्याशी मैत्री निभवायची आहे असेही नाही, परंतु एखाद्या मुलीचा आत्मसन्मान दुखावला गेला तर त्या माणसाला शिक्षा व्हायलाच हवी. तू रेवाचा आत्मसन्मान दुखावलेला आहे आणि म्हणूनच त्याची शिक्षा तुला मिळत आहे. रेवाने जे काही केलं ते अगदी बरोबरच आहे असे रमा सांगत असते. त्यावरती अथर्व म्हणतो की तू सर्व काही खोटं बोलत आहे. पण त्याच क्षणी त्याला आठवतं की मागे आपल्याला रेवा बोलली होती की त्याच्या विरोधातले पुरावे रेवाकडे आहे. अथर्वने ज्या ज्या माणसांना फसवलेलं आहे त्या एका माणसाने रेवाला त्या विरोधात सर्व पुरावे देण्याचे कबूल केले होते आणि ते सर्व पुरावे रेवाने रमाला दिलेले असणार आहे ही गोष्ट त्याला कळून चुकते. तर इकडे रेवासुद्धा मनात विचार करत असते की मी रमाला मदत करून बरोबरी केलेली आहे. अथर्वने मला मुकादमांच्या घरातून बाहेर काढलं, आता त्यालासुद्धा जेलमध्ये जावं लागणार आहे. आता सगळा हिशोब चुकता झालेला आहे. तर इकडे रमासुद्धा सांगत असते की हो, मी रेवाची मदत घेतली, कारण तिचा तू आत्मसन्मान दुखावला होता, तू तिच्याशी जे काही वागलंस ते चुकीचंच होतं. आता मात्र अथर्व सगळ्यांनाच बजावून सांगू लागतो की तुम्हाला काय वाटतं शेवट गोड होईल? तर तसं अजिबातच होणार नाही. मी लवकरच जेलमधून बाहेर येईल आणि तुम्हा सर्वांना मी रस्त्यावरती आणेल, असे म्हणत पोलीस अथर्वला घेऊन जातात. इकडे रेवा एकटी घरात बसलेली असते. ती विचार करते की रमा म्हणते तसं मी सुद्धा आता मुकादमांचा पाठलाग करणं आणि विचार करणं सोडून द्यायला हवं आहे का? कशाला बदल्याची भावना मनात असायला हवी आहे? माझंसुद्धा आयुष्य मी नव्याने सुरू करायला हवं आहे. त्यांच्याशी बदला घेऊन मला काय मिळणार आहे असा विचार करत असते. निदान माझ्याकडे राहायला घर तरी आहे. हा विचार करत असताना तिला अभिचा व्हिडिओ मेसेज येतो आणि त्याच्यामध्ये त्याने रेवाला सांगितलेलं असतं की रेवा, इथून पुढे मला तुझ्याशी बोलताही येणार नाही आणि तुला फोनही करता येणार नाही. ही गोष्ट मी तुला सांगू शकलो असतो, परंतु मला तेही करता येणार नाही. पण आता इथून पुढे मला तुझ्याशी मैत्री निभवता येणार नाही आणि जे घर मी तुला राहायला दिलेलं आहे तू ते घरसुद्धा लवकरात लवकर सोडून दे, कारण उद्या जर ही गोष्ट कुणाला कळली तर ह्याचे परिणाम वाईटच होणार आहे. असा मेसेज करून त्याने फोन कट केलेला असतो. रेवा म्हणते की हे मुकादम खरोखरच फक्त बदल्याच्याच लायकीचे आहे. अभिनेसुद्धा माझी साथ सोडलेली आहे, आता मी त्यांना धडा शिकवणारच, असे म्हणत रेवा पुन्हा एकदा मुकादमांचा बदला घेण्याचे ठरविते. तर इकडे अक्षय रमाची सतत माफी मागत असतो. रमा, मला माफ कर, मी अथर्ववरती विश्वास ठेवला, तू पदोपदी मला सांगितलं, पण मी तुझं काही ऐकलं नाही. त्यावरती
रमा सांगू लागते की चूक तुमच्या एकट्याची नाही आहे, मी सुद्धा या काळामध्ये तुमच्याशी जे काही वागले त्याच्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झालेला असणार आहे. दोघेजण एकमेकांची माफी मागत असतात. त्यावर सीमा म्हणते, आता तुम्ही या गोष्टी बाजूलाच ठेवा. खरं तर अभि हे सगळं बाळाचा पायगुण आहे. बाळाच्या येण्यानेच घरातील वाईट गोष्टी सगळ्या निघून गेलेल्या आहेत असे म्हणतात. घरात एकच आनंदाचे वातावरण पसरते तर अभिच्या डोळ्यात पाणी येते. त्यावरती जान्हवी लगेचच म्हणते की आपण आता एक छानसा एक फॅमिली फोटो काढूया. सगळेजण एकत्र येतात आणि काका सगळ्यांचा एक फॅमिली फोटो काढतो. तर इकडे रात्री रमा आणि अक्षय त्यांच्या खोलीत असताना रमा म्हणू लागते की खरंच आता खूप हलकं वाटत आहे. गेली 2 वर्ष झालं सतत आपल्याला याच गोष्टीचा त्रास होत होता. तर इकडे अक्षय स्वतः उठाबशा काढत असतो आणि स्वतःला शिक्षा करून घेत असतो. त्यावरती रमा अक्षयला थांबविते, पण अक्षय म्हणतो की नाही रमा, मला स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे माझ्या मनाच्या समाधानासाठी. त्यावरती रमा म्हणते की तुम्हाला खरंच स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे का? त्यावर अक्षय म्हणतो की या उठाबशा खूपच बोर आहे. मी कोंबडा होतो, तो कोंबडा होण्याचा प्रयत्न करतो परंतु वाढलेल्या पोटामुळे त्याला ते काही शक्य होत नाही. रमा त्याला बेडवर बसविते आणि म्हणते खरंच तुम्हाला शिक्षा हवी आहे का? त्यावरती अक्षय म्हणतो की हो, गेली 2 वर्ष झालं आपल्या डोक्याला खूप ताण आणि तणाव होता. ती रेवा कधी घराबाहेर जाईल, सकाळ उठून काय असेल या गोष्टींचा विचार करून खूप थकलो होतो. आता आपल्याला आरामाची गरज आहे, पण त्या अगोदर मला शिक्षा देखील हवीच आहे. तेव्हा रमा अक्षयला डोळे बंद करायला सांगते, कपाटातून टोपडं काढते आणि त्याच्या डोक्यामध्ये ती टोपी घालून त्याचं टोपडं बांधते. त्यावरती अक्षय म्हणतो की तू माझं काय करत आहे? त्यावरती रमा त्याला आरशामध्ये त्याचा चेहरा दाखविते. त्यावर अक्षय म्हणतो की तू तर माझं काय हाल करून ठेवलेला आहे. रमा अक्षयला बेडवर बसवते आणि हातात भावली देते आणि त्याला जवळ घेत त्याच्या गालाचा किस घेते. तसंच अक्षय रमाला अगदी जवळ घेतो. तर येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसते की आरती बाळाला घेऊन घरी आलेली असते. सगळेजण खूप आनंदात असतात. तर आई आजी म्हणत असतात की मला खरंच खूप हलकं वाटत आहे, आनंदी आनंद झालेला आहे, मला तर आता नाचावं गावं असं वाटत आहे. असे म्हणताच मुकादमाची सगळी फॅमिली एकत्र येत नाच गाणं करत हा आनंद उत्सव साजरा करू लागतात. तर अक्षय रमाजवळ जातो आणि म्हणतो, आरती वहिनी आणि अभि यांना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलेलं आहे. त्यांचं बाळ या घरात आलेलं आहे. आता आपलंही बाळ यायला काही हरकत नाही. तुलाच नाही तरी क्रिकेटची टीम हवी होती ना? त्यावरती रमा देखील अक्षयला विचारू लागते की आता तुम्हाला हवी आहे का? अक्षय म्हणतो की हो, मला चालणार आहे. असे म्हणत अक्षय आणि रमा दोघेजण अति जवळ येतात. आता रेवा पुन्हा एकदा मुकादमांना त्रास देण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि अक्षय रमाचं बाळ लवकरच आपल्याला पाहायला मिळेल का? पाहणे रंजक ठरेल. मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.